नमस्कार मित्रांनो. एकदा प्रसिद्ध वैद्यराज पांचभौतिक तज्ज्ञ आचार्य आत्माराम वामन दातार शास्त्री हे त्यांच्या मित्रासोबत त्या मित्राच्या गावी फिरायसाठी गेले होते. आणि त्या ठिकाणी 2-3 दिवस मुक्काम केल्यानंतर त्या गावामध्ये अशी चर्चा पसरली की कोणीतरी प्रसिद्ध वैद्यराज आपल्या गावामध्ये मुक्कामासाठी आलेले आहेत. आणि एक दिवस त्या गावामध्ये एक छोटासा कार्यक्रम असताना त्या गावातल्या एका नामवंत व्यक्तीला अचानक दम्याचा त्रास होऊ लागला. त्या व्यक्तीला बऱ्याच वर्षापासून दम्याचा त्रास होत होता, परंतु त्या दिवशी दम्याचा अचानक पॅनिक अटॅक आला आणि खूप जास्त प्रमाणामध्ये त्याला धाप लागली. त्याचा वरचा श्वास वरती आणि खालचा श्वास खाली राहिला. मित्रांनो, त्या गावामध्ये दवाखाना नसल्यामुळे, तालुक्याच्या ठिकाणीच दवाखाना असल्यामुळे निमंत्रण हे आपल्या आचार्य दातार शास्त्रींना गेलं. दातार शास्त्रींना निमंत्रण गेल्यानंतर दातार शास्त्रींच्या जवळ कोणतीही औषधं उपलब्ध नव्हती. दातार शास्त्री त्या ठिकाणी त्या रुग्णाच्या घरी गेले. रुग्णाच्या घरी गेल्यानंतर त्या रुग्णाची अवस्था बघितली आणि त्याची नाडी तपासून घेतली. दातार शास्त्रींनी त्या व्यक्तीच्या छातीवरती शेक द्यायला सांगितला. गरम पाण्याच्या पिशवीने किंवा गरम फडक्याने शेक द्यायला सांगितलं. त्या व्यक्तीला गरम फडक्याने शेक दिला आणि काळ्या तिळाच्या तेलाने त्याची छातीवरती मसाज करायला सांगितले. ह्या दोन्ही केल्यानंतर त्या व्यक्तीचा थोडासा कफ कमी व्हायला लागला आणि घरात कोणती औषधं आहेत का हे बघायला सांगितलं. त्या ठिकाणी त्यांना 2 वनस्पती मिळाल्या. त्या 2 वनस्पतीचा खडी साखर टाकून हा काढा आचार्य दातार शास्त्रींनी त्या रुग्णाला द्यायला सांगितला. एक चमचा 5-5 मिनिटानं त्या व्यक्तीला द्यायला सांगितला आणि साधारण 15-20 मिनिटानंतर त्या व्यक्तीचे कफ सुटायला लागले आणि कफ बाहेर पडून त्याचा जो दम्याचा त्रास आहे किंवा जी धाप लागलेली होती ती खूप चांगल्या पद्धतीनं कमी झाली. कमी झाल्यानंतर दातार शास्त्रींना तिथले लोक म्हणाले की इतकी साधी औषधं घरामध्ये असूनसुद्धा आम्हाला माहीत नव्हतं की या औषधामुळे आम्हाला आराम पडला. तर दातार शास्त्री त्यांना म्हणाले की औषधं कधीच साधी नसतात. मित्रांनो, त्या व्यक्तीचा दमा कमी करणारी किंवा धाप कमी करणारी ती 2 औषधं होती. एक म्हणजे जेष्ठीमध आणि दुसरं म्हणजे बेहडा. जेष्ठीमध आणि बेहड्याचा काढा खडी साखर टाकून खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर कफ सुटतो, कफ तुटून बाहेर पडतो आणि ज्या व्यक्तीला दम्याचा त्रास आहे अशा व्यक्तीचा दमा कमी होतो. धन्यवाद.